प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असतं, स्वतःच्या क्षमतेला ओळखण्याचं, काहीतरी वेगळं अनुभवायचं. माझं एक असं स्वप्न होतं. युरोपमधील सर्वोच्च शिखर मॉन्ट ब्लांकला गाठायचं. थंडी, वारा, बर्फ आणि शून्याच्या आसपासचं तापमान या सगळ्यांचा सामना करत शरीराच्या आणि मनाच्या सीमांचा कस लागतो. पण एकदा का शिखराच्या दिशेने पाऊल टाकलं की प्रत्येक अडथळा म्हणजे एक नवीन कथा बनते. चला, आज त्या प्रत्येक पावलामागचं स्वप्न, संघर्ष आणि विजयाची कहाणी तुमच्यासोबत शेअर करतो. मॉन्ट ब्लांक मोहिमेची खरी सुरुवात होते फ्रान्समधल्या एका सुंदर खेड्यातून, शॅमोनी. अल्प पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं हे गाव म्हणजे ट्रेकर आणि पर्वतारोहकांचं स्वप्न आहे. पण आपण इथे नक्की पोहोचलो कसे? नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता आपण पोहोचलो आहे म्युनिक एअरपोर्टला, जिथून आपली फ्लाईट आहे जेनेवाला. आपलं ऑलरेडी चेक इन झालेलं आहे आणि आपण पोहोचलो आहे 6 वाजता. सो फ्लाईट आहे 7:40ला. आता सिक्युरिटी चेक थ्रू जाऊ आपण आणि मग रेस्ट करू आपल्या गेटला. अर्ली चेक इनही झाले आणि सिक्युरिटी चेक पण, त्यामुळे आता आपण नुसतं गेटला जाऊन वेट करणार आहे. फ्लाईट आपली आहे 7:40ला. अजून 1.5 तास आहे. खूप एक्सायटेड आहे या हाईकसाठी. खूप महिन्यापासून प्लॅनिंग चालू होतं आणि आज फायनली आपण चाललेलो आहे फ्रान्सला, जे युरोपमधलं सेकंड हायेस्ट पीक आहे. जेनेवाला टाईमवर पोचलेलं आहे आणि आता बस आहे आपली शॅमोनीला, ती 10 वाजता आहे. सो आता आपण जस्ट एक्झिट करू आणि बस स्टेशन शोधू. जस्ट तुम्ही एक्झिट केलं तर अपोजिट साईडला बस स्टॉप आहे, जी आपण बस घेणार आहे शेमनीसाठी. आपण जेनेवा एअरपोर्टवरून निघालेलो आहे आपल्या बेस विलेजकडे. 1.5 तासाचा तुम्हाला प्रवास आहे. या जर्नीमध्ये तुम्ही स्वित्झर्लंड आणि फ्रान्सचे मस्त लँडस्केप एन्जॉय करता. मी स्विस टूरची बस बुक केलेली ओमिओ ॲपवरून, जी मला फक्त मिळाली 11 युरोला. आता तुम्ही जे मस्त व्ह्यूज एन्जॉय करत आहात ते त्याच जर्नीचे आहेत. आपण फायनली पोचलेलो आहे शेमनीसला आणि आता इथून अजून एक ट्रेन आपण घेतो आहे, जिथून आपला ट्रॅमवे स्टार्ट होणार आहे. हे लोकेशन आहे ला फायत म्हणून. स्टेशनला आलेलो आहे आणि आपण या ठिकाणावरनं ले फायत म्हणून जे बेस्ट लोकेशन आहे तिथे ट्रेन घेणार आहे. सो आपण बी फायत वाली ट्रेन घेणार आहे आता, जे ट्रॅमवेचं स्टार्टिंग पॉईंट आहे. या ट्रॅमचा प्रवास म्हणजे ट्रेकच्या आधीच एक स्वप्नवत अनुभव होता. खालचे गाव हळूहळू लहान होत होते आणि समोर दिसायला लागली बर्फाचं चादरीसारखी पसरलेली शिखरे. खिडकीतून बाहेर पाहिलं की दर 2 मिनिटांनी वा असं निघायचं तोंडातून. चला, आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. तुम्हाला जर माहिती नसेल तर इथे एक मॉन्युमेंट केलं आहे. मॉन्ट ब्लांकमध्येच आपले होमी बाबा जे आहेत त्यांचा ॲक्सिडेंट झालेला प्लेनचा, त्याच्यामुळे त्यांनी एक मॉन्युमेंट बांधला इथे हटपाशी. सरप्रायझिंग गोष्ट म्हणजे इथे हिंदीमध्ये पण लिहिलं आहे. ट्रॅमवे जिथं संपते तिथून आपली पहिली हट जी आहे ती 15 मिनिटावरच आहे. हा मस्त व्ह्यू आहे हटच्या तिथून आणि आत्ता आपण जस्ट पोचलेलो आहे हटच्या तिथे. आपला आजचा स्टे या हटमध्ये असणार आहे. रेफ्युजे डू नीड ऐकले असं नाव आहे. जस्ट जिथं ट्रॅम ड्रॉप आहे तिथून एक 15 मिनिटात पोचलो आपण या हटला. आणि आपण इथून नेक्स्ट हटसाठी सकाळी ट्रेक स्टार्ट करणार आहे. सो हटची टूर देतो तुम्हाला. सो तुम्ही जेव्हा पण येता तेव्हा शूज तुम्हाला या ठिकाणी काढावे लागतील आणि स्लीपर्स त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केल्या. ही आमची लगेच रूम आहे. पाणी आहे पण हे ड्रिंकिंग वॉटर नाही आहे. पूर्ण हटचा मॅप दिलेला आहे. पण हटमध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे आणि आत्ता जस्ट आम्ही थोडं ॲक्लमटायझेशन हाईक केले, कारण की उद्या आपण 1500 मीटर हाईट गेन करणार आहे एका दिवसात. सो ॲक्लमटाईज होणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर त्रास होऊ शकतो. Day 2 ऑफ द मॉन्ट ब्लांक एक्सपिडिशन. सो आज आपण
लास्टची हट सोडली आहे आणि नेक्स्ट गावतर हट म्हणून आहे जे 3800 मीटरवर आहे. सो तिथे आज जाणार आहोत. आणि आपली लास्टची हट होती 2400 मीटर. सो आज आपण अराऊंड 1400-1500 हाईट गेन करणार आहे. फायनली बर्फ सुरू झाला आहे. आता वरच्या पॅचेसमध्ये भरपूर स्नो असणार आहे पण अजून वेळ आहे. आज पण आपण या टेरेनमधूनच जातो आहे. सो खाली तुम्ही बघू शकता केमोनिक्स आहे. आपला प्रवास सकाळी सुरू झालेला आहे आणि मस्त आत्ता सनराईजच्या वेळेस आपण मस्त माउंटन रेंज बघतोय आपण मॉन्ट ब्लांकच्या. जसं जसं तुम्ही हाईट गेन करणार आहे तसं अल्टिट्यूड सिकनेस तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळं काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही नॉर्मली ब्रीदिंग करायचं. आत्ता आपण अराऊंड 500 मीटर गेन केले. अजून 1000 मीटर राहिले. दिसायला तुम्ही बघू शकता तिथं आहे हट पण एलिव्हेशन खूप आहे. होपफुली लवकर आपण पोचू कारण सन जर वर आला तर अजून आपल्याला दम लागतो जास्त. टेटेराउसेससाठी आपल्याला हा पाथ आहे जो लीड करतो हटला. आणि हा वरचा जो पॅच आहे तो आहे ग्रँड कलर जो डेंजरस पॅच मानला जातो या ट्रेकमधला. तो पण आपण आज क्रॉस करायचा आहे. आपण फायनली सेकंड हटपाशी पोचलेलो आहे टेटेराउसे जे अराऊंड 3300 मीटरवर आहे. बघू शकता समोर हट आहे. टेटेराउसे हटमध्ये आपण ब्रेकफास्ट करायचं ठरवलं. आत्ता सकाळचे वाजलेले 9-10 वगैरे. आपण मस्त ब्रेकफास्ट केला. आणि तुम्ही जर विचार करत असाल तर एवढ्या हाईटवर ते हट मेंटेन कसं करतात तर हे असं हेलिकॉप्टरमधनं तुम्हाला सामान मिळतं. तर डेली त्यांच्या फेरेज असतात की बाबा तुम्हाला जर काही इमर्जन्सी असेल वगैरे तर तुम्हाला सगळं सामान वगैरे हेलिकॉप्टरनी पोहोचवतात ते. पण आता फायनली ग्रँड कलरचा पासला चाललेलो आहे. सो त्यामुळे पूर्ण सेफ्टी आपण घातलेली आहे. पूर्ण खाली बघू शकता हार्नेस आहे. हार्नेस हेल्मेट पण घालणार आहे पुढे जाऊन. आत्ता आपण 7चा ग्रुप आहे. सो 3 आणि 4 असे ग्रुप करायचे ठरवले आणि एकमेकांना अटॅच असणार रोपनी सेफ्टीसाठी. हा गुगल अर्थ व्ह्यू आहे ग्रँड कलरचा. तर तुम्हाला बघू शकता तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचा आहे हा पॅच. आणि हा रिस्की आहे कारण की वरनं रॉकफॉल होत राहतात कंटिन्युअसली. खूप रिस्की आहे हा पॅच. तुम्हाला सगळे सेफ्टी गिअर्स असणं इम्पॉर्टंट आहे. हा क्रॉस करताना इकडे तिकडे न बघता कंटिन्युअस चालावं लागतं. आणि जर झालाच रॉकफॉल तर तुम्हाला सेफ साईड म्हणून लगेच कवर पण घ्यावं लागतं. इथे अपघात व्हायचं प्रमाण एव्हरेजपेक्षा जास्त आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता किती रिस्की आहे हा. आपण सगळ्यांनी सक्सेसफुली क्रॉस केलेली ग्रँड कलर. आणि नेक्स्ट चॅलेंज आपल्यासमोर होतं हे समोर दिसणारा मस्त डोंगर ज्याचा जवळपास इन्क्लाइन होता 70 डिग्री. आणि तुम्हाला समोर दिसते ती गावटर हट आहे. आणि या साईडने आपल्याला सरळ चढत वर जायचं आहे. जो पॅच खूप ट्रिकी होता कारण की तुम्हाला खूप पाय स्ट्रेच वगैरे करावं लागत होते यामध्ये. आणि खाली बघू शकता की किती स्ट्रेट ड्रॉप आहे. आणि हा पॅच करायला 2-3 तास लागतात आणि खूप एक्झॉस्टिंग आहे हा पॅच. सो आपण फायनली पोचलेलो आहे 3800 मीटरवर. बघू शकता समोर जे आहे ते हट आहे गावटर हट. आणि जिथं आपला स्टे आहे गावटर हटपासून स्नो सुरू झालेला. आणि आपला हा पहिला व्ह्यू आहे स्नोमध्ये मस्त. तर बाकीचे यायला अजून वेळ होता तर मी आणि प्रसन्न मस्त आराम करत बसलेलो गावटर हटमध्ये. तर तुम्हाला आता दाखवतो की स्टोरेज रूम कशी असते. तर इथे सगळं सामान ठेवायचं असतं जे तुमचे इक्विपमेंट आहेत. तर ते सगळे तुम्हाला इथेच ठेवावं लागतात. आत अलाउड नसतं ते. आणि आता आपण आपलं हटची टूर करू. तुम्हाला दाखवतो की काय काय असतं 3800 मीटरवर. तर इथे आहे बाथरूम आणि आता हे आहे टॉयलेट.
तिथे पाणी काही नव्हतं आणि आता तुम्हाला दाखवतो की रूम कशा असतात एवढ्या हाईटवर. ही डॉमेटरी होती आणि अराऊंड 10 बेड्स होते इथे. आपलं मस्त डिनर चालू आहे आता. सनसेट दाखवतो तुम्हाला गावटर हटमधनं पाहिलेला मी. वेलकम टू डे 3 ऑफ मॉन्ट ब्लांक एक्सपेडिशन. तर आज आपण करणार आहे समिट पुश. तर त्याच्यासाठी पूर्ण आपण तयारी करून निघालेलो 3 वाजता सकाळी. रात्री आपण जास्त डिस्टन्स कवर करू शकतो आणि लवकर हाईट गेन होती, त्यामुळे आपण लवकरच स्टार्ट करतो. आणि आपल्याला एका दिवसात जवळपास 800-900 मीटर इन्क्लाईन करायचं आहे. तर रात्रीमध्ये आपण प्रवास केला मोस्टली आणि त्याच्यानंतर मस्त 6-7 वाजता आपण सनराईज एन्जॉय केला मॉन्ट ब्लांक रेंजमध्ये. ही दिसती ती क्रिवाईस आहे. क्रिवाईसचं खूप काळजी घ्यावी लागती. तर आता आपण पोचलेलो आहे रेफ्युजी व्हॅलेट म्हणून, जी इमर्जन्सी हट त्यांनी बांधली आहे 4400 मीटरवर. तुम्ही आत बघू शकता की जास्त स्पेस नाही आहे, पण लोक इथे ही झोपतात रात्री जर त्यांना लवकर समिट पुश करायचं असेल तर. आता आपण रेफ्युजी कॅम्पशी आहे, जे 4400 मीटरवर आहे आणि तुम्ही मागं बघू शकता तो समिट आहे. पण खूप विंडी कंडिशन असल्यामुळं ट्राय नाही करत आहे आपण समिटला जायचं. सो आता आपण पुन्हा हा गावटर हटला चाललो इथून. Finally to the summit. Phew. And we made it. Side it's Italy and there is Matterhorn. Yo, you can see so many peaks from Mont Blanc summit. Just look at the view. सो आपण त्या हटपर्यंत गेलेलो आणि आता आपला डिसेंट चालू झाला आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या मागं जो आहे तो मॉन्ट ब्लांकचा समिट आहे. काही जणांनी 4400 मीटरवरनं रिटर्न जायचं ठरवलं, त्यात मी होतो. आणि तुम्ही बघू शकता आता क्रिवाईस क्लिअर दिसत आहेत तुम्हाला. या साईडला तुम्ही लेफ्ट साईडला जी लाईन दिसते ती पूर्ण क्रिवाईसची लाईन आहे आणि आपण त्याच्या पॅरलल चाललो आत्ता. आपण गावटर हटकडे जेव्हा पोहोचत होतो तेव्हा भरपूर जण इन्क्लाईन करत होते. ही आहे गावटर हट, मस्त उन्हामध्ये दिसते. आता स्पेस शेप सारखा शेप आहे याचा. सो आपण गावटर हटपासून डिसेंट सुरू करतोय आणि आज आपण स्टे करणारे टेटेर हाऊस आहे म्हणून. सो ते 600-700 मीटर खाली आहे. अराउंड 1.5 तास झाला आपण स्टार्ट करून डिसेंट आणि पूर्ण आता रॉकी पॅच आहे पुढच्या टेंटपर्यंत. सो रिस्की पॅच पण आहे मध्ये. ग्रँड कलोरला पुन्हा आपल्याला क्रॉस करायचे, त्यामुळे टाईम कन्झ्युमिंग आहे हा पॅच. आणि तुम्ही मागं बघू शकता त्यासाठी आपली वाटताना जवळ वाटली पण पूर्ण फिरून जातो आपण. पण आत्ता ग्रँड कलर पास करणार आहे. हा असा रूट आहे त्याचा. आता त्यापूर्वी ऑलरेडी क्रॉकफॉल झाला आहे आणि बघू आता होपफुली पहिला नको. आपण आता तयार झालेलो आहे आणि डिसेंट स्टार्ट करतोय. लास्टचा हटला जाऊन जस्ट लगेच कलेक्ट करून आपण ट्रॅमवे घेणार आहे, जे आपल्याला केमोनी कसंही पोचवेल. तो पुन्हा आपलं डिसेंट सुरू होतं आहे. सो एवढाच लास्टचा पॅच आहे स्नोचा.
सो आपण ऑलरेडी पोचलेलो आहे हटला. या साईडनी आपल्याला ट्रॅमवेला जायला रोड आहे आणि या साईडला आपण हटकडे पुन्हा चाललो आहे. अशा तऱ्हेने आपला मॉन्ट ब्लांकचं एक्सपिडिशन संपत आलेला आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी पर्सनल लेवलवर, कारण की फर्स्ट टाईम मी 4000 मीटरपेक्षा जास्त हाईटवर गेलो हाईक करत. आपण रिटर्न जाताना सेम ट्रॅमवे घेऊन आपण केमनीजला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपला रिटर्न जर्नी सुरू होईल जर्मनीकडे. हा एक्सपिरियन्स हा नेहमीच लक्षात राहणारा आहे माझ्यासाठी, कारण की आल्प्समधला सगळ्यात हायेस्ट पीकच्या समिटपर्यंत मी जाऊन आलो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कळवा कमेंट थ्रू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ॲज ऑलवेज.